हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता तर इथे बाउल घेतला एक मी मोठा आणि ही सफेद उडदाची डाळ आहे, अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा छोटी वाटी, अगदी छोटी वाटी ही मुगाची डाळ घेतलेली आहे बघा, पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला 2 चमचे तांदूळ घ्यायचेत, भाताचे तांदूळ घ्यायचेत बघा, 2 चमचे घेतलेत मी. आता हे सर्व मिक्स करायचे, तांदूळ, मुगाची डाळ आणि सफेद उडदाची डाळ. आता हे पाणी टाकून आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही डाळ. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. आणि खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो ही. आता हे बघा मी पाणी काढून स्वच्छ ही पाणी परत त्याच्यामध्ये भरून ठेवले. आणि आता आपल्याला ही डाळ 3 ते 4 तास भिजत ठेवायची. नंतर आपण बघूया. आता इथे डाळ मी कुकरला बघा छान अशी ही तुरीची डाळ होती, छान शिजून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये इथे मोठा एक टमाटर मी कापून टाकला होता शिजतानीच. आता ही डाळ चांगली आपल्याला फेटून घ्यायची. डाळ अशी मस्त शिजलेली आहे, त्याच्यामुळे लवकर फेटल्या जाते बघा. एवढी टेस्टी रेसिपी आहे मैत्रिणींनो ही, तुम्ही नक्कीच करून पहा. अशी रेसिपी तुम्ही केली पण नसन, एवढी छान रेसिपी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने बनवते ते. आणि तुम्ही जर पळून व्हिडिओ पाहिला ना, तुम्हाला काय काय त्याच्यामधल्या स्टेप समजणारच नाही काही. त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमची रेसिपी पण चुकणार नाही, तुम्हाला पण व्यवस्थित येईल ही रेसिपी. आता बघा छान डाळ हाटून झालेली आहे, ती साईडला ठेवली. आणि इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक मीडियम साईजचा छोटा कांदा मी घेतला आहे. आणि तो असा जाडसर कापून घ्यायचा आहे आपल्याला, लय बारीक नाही, कारण वाटायचा आहे आपल्याला तो. अशा पद्धतीने पाहू शकता. व्हिडिओ थोडासा मोठा आहे मैत्रिणींनो, पण कसं तुम्हाला डिटेलमध्ये सर्व सांगते त्याच्यामुळे थोडा मोठा झाला आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता. कांदा कापून झाल्यावर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. आणि त्यानंतर आपल्याला इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या 2 मिरच्या घेतल्यात हिरव्या, त्याची देठं काढून घेतलेली आहेत. आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या. आता ह्या थोड्याशा अशा कापून घ्यायच्या जरा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या. आपण अख्ख्या जर मिरच्या टाकल्या ना, त्याचे तुकडे राहतात वाटताच्या वेळेस, त्यामुळे मिरची अशी जरा तोडून घ्यायची. आता ही छान बारीक करूया. तोपर्यंत इथे बघा स्वच्छ कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर आपल्याला चांगली अशी बारीक चिरून घ्यायची बघा. मैत्रिणींनो, लाईक करा. लाईक, व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे. छान करताय कमेंट पण तुम्ही. व्हिडिओ माझे तुम्हाला आवडतात, छान छान कमेंट करतायत. मला खूप आनंद होतो व्हिडिओ एक कमेंट वाचून पण. तर कोथिंबीर आपली बघा चिरून झालेली आहे. त्यानंतर पुढे काय करायचे, लसूण आपण घेतलेला तो फोडणीसाठी मला हवा आहे थोडासा, म्हणून मी तो एकदम बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही ठेसून पण घेऊ शकता किंवा असा बारीक चिरून पण घेऊ शकता तुमच्या आवडीवर. कारण थोडंच घेतलं आहे मी फोडणीला, वाटणामध्ये मी लसूण टाकलेला आहे, त्याच्यामुळे इथे फोडणीला थोडंच घेतलेलं आहे. आता हे छोट्या डिशमध्ये लसूण भरून घेऊया. आता पाहू शकता इथे मी ही डाळ छान भिजली होती, 3 तास भिजत घातली होती मी. आता ह्याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा, कारण 3 तासामध्ये डाळ चांगली भिजल्या जाते. आता हे सर्व पाणी काढून घेते. पाणी काढून झाले आणि आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी वाटून घ्यायची. आता हे मसाला मी वाटून घेतला आहे बघा, एक कांदा, हिरवी मिरची, लसूण. आणि मैत्रिणी ह्याच्यामध्ये जिरं पण मी 1 चमचा टाकलं होतं, व्हिडिओ स्किप झाला जरासा. आता हे छोट्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया ही मिरची आणि कांदा वगैरे सगळं.
आता हे काढून झाले, हे साईडला ठेवूया आणि ही डाळ ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची। जेवढी बसन तेवढीच टाकायची। आपण 2 बॅच करणार आहे। एकदा थोडी वाटून घेऊया आणि नंतर परत आपल्याला दुसरी वाटून घ्यायची, कारण सगळी बसणार नाही। मिक्सरचे भांडं आपलं लहान आहे। मोठ्या भांड्यात जर तुम्ही वाटत असल्या तर संपूर्ण डाळ त्याच्यामध्ये बसल्या जाते। आता झाकण लावून ही वाटून घेऊया। ते छान वाटून झालेले आहे, पाहू शकता। आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। मैत्रिणींनो, ही रेसिपी एवढी छान आहे, घरातली सगळीच आवडीने खातील आणि मुलांना तर खूपच आवडते ही रेसिपी। मुलं पण आवडीने खातात। तुम्ही नक्कीच करून पहा, खूप टेस्टी होती। आता ही डाळ मी ह्याच्यात काढून घेतली। आता ही दुसरी डाळ आपल्याला जी वाटायची ती ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि ती पण छान अशी बारीक वाटून घ्यायची आपल्याला। अशा पद्धतीने। आणि तुम्ही ही रेसिपी केली आहे का कधी, मला ते कमेंट करून नक्कीच सांगा। नसन केली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या, खूप छान आहे। तर पाहू शकता इथे मी हे दुसरं पण बॅच वाटून घेतलेलं आहे। आता हे सर्व काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा। कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। तर साधारण मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे तेल तुम्ही इथे टाकू शकता। आता पहा, तेल तापल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा। मोहरी छान तडतडली की लगेच जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा। जिरं पण छान फुललं की त्यानंतर कढीपत्त्याची पानं आपल्याला लसूण टाकून घेतलंय मी आणि मग कढीपत्त्याची पानं आपल्याला टाकून घ्यायच्यात। आता कढीपत्त्याची पानं जरा परतल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर वरून तेलावर टाकायची आणि जो आपण मसाला वाटला होता, कांदा, हिरवी मिरची, जिरं, लसूण, ते मी तेलावर टाकले। आता हा मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण हा कांदा कच्चा होता म्हणून आपल्याला 1-2 मिनिटं हा मसाला चांगला सुक्का होईस्तोवर परतून घ्यायचा आहे बघा। म्हणजे छान मसाला चांगला परतला ना, एक भाजीला टेस्ट खूप छान येते। आणि मैत्रिणींनो, ही रेसिपी माहिती आहे का तुम्हाला कोणती आहे? साऊथ इंडियन डिश आहे ही। इथे चिंच बघा, ही चिंच टाकूया आपण। चिंच पण चांगली आपल्याला तेलावरच परतून घ्यायची 1-2 मिनिटं, म्हणजे मऊ होती ती। त्यानंतर अद्रक किसून टाकायचे आपल्याला। तुम्ही वाटणात पण टाकू शकता किंवा असं वरून किसून टाकलं ना तेलावर तरी पण जमतंय। आता हे सर्व चांगलं 2-3 मिनिटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। सोपी रेसिपी आहे पण टेस्टी रेसिपी आहे ही, मैत्रिणींनो नक्कीच करून बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची। त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर। रंग खूप छान येतो ह्या बेडगी मिरची पावडर कलरनी। आता इथे मी पावभाजीचा मसाला टाकलेला आहे 1 चमचा छोटा। आता हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचेत। मैत्रिणींनो, मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला तिखट जास्त लागतं कोणाला कमी लागतं। आता इथे मी मिरच्यांचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही मसाले तुमच्या अंदाजे टाकू शकता। त्यानंतर इथे डाळ बघा मी चांगली फेटून घेतली होती, ती डाळ पण ह्याच्यामध्ये टाकून दिली, सर्व छान मिक्स करून घेतलेले आहे। आता पाणी टाकून घ्यायचे आपल्याला, जसं पाणी आपल्याला जेवढी डाळ बनवायची घट्ट पातळ, सहसा ही डाळ पातळच करायची, जास्त घट्ट नाही करायची। पाहू शकता रंग पण डाळीचा खूप छान आलेला आहे। आणि आता छान उकळी आली ना, त्यानंतर आपल्याला मी पुढचं तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। परत एकदा वर खाली डाळ करून घ्यायची ही।
आता ही डाळीला उकळी येस्तोवर आपण इकडं हे करूया, हे पीठ जरा फेटून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी ओवा जरा कुस्करून टाकला आहे बघा. ओव्याने कसा स्वाद छान येतो आणि पोटाला पण पचायला चांगलं असतं. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. वरतून थोडी कोथिंबीर टाकूया. आता हे चांगलं आपल्याला हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे, एक 2-3 मिनटं. म्हणजे आपल्याला इनो नको टाकायला आणि सोडा पण नको टाकायला. छान फेटल्याच्या नंतर कसे आपले ह्याचे मी भजी बनवणार आहे, ती भजी अशी मस्त फुलतात. तुम्ही पकोडे म्हणा किंवा भजी म्हणा, काही म्हटलं तरी चालतंय. पण असे चांगलं फेटलं ना तर छान भजी फुलतात अशी. इनोची आणि सोड्याची गरज नाही पडत त्याला. 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता आपण डाळ बघूया. तर पाहू शकता डाळीला मस्त अशी तरी पण सुटलेली आहे आणि उकळी पण छान आलेली आहे. आपण डाळ मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बघा, अर्धाच चमचा साखर टाकलेली आहे. तुम्ही गुळाचा वापर इथे करू शकता. माझ्याकडे गुळ नव्हता म्हणून मी साखर टाकलेली आहे. म्हणजे कसं आंबट गोड तिखट अशी टेस्ट खूप छान येते ह्या डाळीला. आता ही डाळ आपल्याला आता काय करायचे, साईडला ठेवायची. छान उकळलेली आहे डाळ बघा. कोथिंबीर टाकून घेऊया वरून, म्हणजे दिसायला पण खूप छान दिसते ही डाळ. आता ही साईडला ठेवूया डाळ आणि लगेच आपल्याला छोटी कढई गॅसवर ठेवायची बघा. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. जेवढं आपल्याला तळायापुरतं तेल लागतंय तेवढंच तेल टाकायचं ह्याच्यामध्ये. तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, भजी सोडून घ्यायच्यात बघा. हे पकोडे छोटे छोटे असे मस्त पकोडे सोडून द्यायचे तेलावर. तेलात पकोडे सोडताना सांभाळून सोडा, हातावर तेल उडू शकतं. ते सर्व मी कढईत जेवढे बसतील तेवढेच मी पकोडे ह्याच्यामध्ये सोडून दिलेत. आता हे हलक्या हाताने आपल्याला जरा हलवून घ्यायचे. पलटी करून घेऊया. आणि चांगले आपल्याला सोनेरी रंग येतोवर मस्त असं खरपूस हे पकोडे तळून घ्यायचेत बघा. तर छान रंग पण आलेला आहे पाहू शकता पकोड्यांचा. तर काढून घ्यायचेत आपल्याला सर्व. पाहू शकता तुम्ही. आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण पकोडे तेलावर सोडून द्यायचेत. इथे सोडून दिलेत बघा. आता हे पण वर खाली करूया अशा पद्धतीने. तुम्ही ही सकाळची नाश्त्याला पण रेसिपी करू शकता, संध्याकाळी जेवणाला पण ही रेसिपी करू शकता. आता हे काढून घेऊया. छान रंग आलाय बघा पकोड्यांचा. तर ही रेसिपी तुम्हाला मैत्रिणींनो कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. पाहू शकता मस्त असा कुरकुरीत आवाज येतोय. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही कोणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही डिश
साऊथ इंडियन डिश आहे. तर ही डिश करून पहा, खूप छान होती, टेस्टी होती. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, छान छान कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करा.